रातपाळणे चालू झाले बरं आपल्या जालन्याच्या यात्रामध्ये. दिवसा सुरुवात काय अशी झाली, मी आलो 3 वाजता. 3 वाजता शॉपवर बघू शकता तुम्ही आपल्या म्हणजे स्टॉलवर. मग 6 वाजले. 6 वाजतात कोणी नव्हतं, इतकी गर्दी. मग काय मी स्वतः तार वगैरे रेडी करावं, आपली दुकानाची सजवली पाहिजे. मग कस्टमर वगैरे आले, म्हणजे कस्टमर आपले मित्रच आहे बाबा, आपली मदत करायला. व्हिडिओमध्ये आले, मग तुम्ही बघू शकता, हे घ्या ते घ्या. आपण लगेच प्रोडक्ट दाखवतो त्यांना, असं तसं कॉमेडी थोडंशी. मग नंतर काय कॉपरीवाल्याकडे गेलो, मग समोर जायचं होतं आपल्याला. आमच्या शिवम सरचा फोन येईल होता, म्हणजे डेकोरेशन करेल आहे ते दुर्गा माताचं, तिथं तिथं शूट वगैरे घेऊन मग काय मी वापस आलो आपल्या यात्रामध्ये. यात्रामध्ये काय अशी गर्दी होती. मी सोचलं पाहणे वगैरे चालू झाले, काय नाही बघा म्हणलं. इथं तर इतकी सारी भीड होती, अरे बाप, खूप मजा आली. इतकी सारी भीड, आणि लेडीजचं सामान जास्त इकतं आहे यात्रामध्ये. तुमच्या इकडे इकतं का बरं, सांगा बरं कमेंटमध्ये. मग काय तिकडे गेलो, समोर तुम्ही बघू शकता मग पाहणे दिसत होते. चला मग आपण जे हो इकडे तिकडे बघू, लेडीजचं सामान सगळं इकडे तिकडे विकलं. मग भूतिया हाऊस, अरे बापरे. मग काय पाळणी अशी चालू होती, गरा 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 गरा. रात पाळणा बघा केवढा मोठा आहे, किती भारी सीन दिसत होते. वा, मला खूप आवडला. खेळासाठी तर टाईम नाही, आपल्या स्टॉल लावलेला आहे ना आपण मोबाईल ग्लासचा, मग तिथं जाणं पडेल आपल्याला. मग काय बघा, मग इथं काय आलो, असं फिरलो 5-10 मिनटं. आमनचा फोनावर फोन येत होता, बाबा ही म्हणजे कस्टमर आले काय. मग हे बघितलं, ड्रॅगन नाव, ही नाव, ती नाव, हे ते सर्व बघितलं मी. त्याच्यातच एन्जॉय केलं, असं वाटलं की मी खेळलोच ते. खूप मजा आली. मग काय आपल्या शॉपकडं आलो, आपल्या स्टॉलकडं अशी गर्दी होती. मग काय समोर जातो मी थोडंसं, मग चिवडा वगैरे घेऊन आलं. भूक लागलेली होती, मग जेवण वगैरे केलं. रात्रीच टाईम हे टाईमपास करायला आले. चला आता झोपूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट सर्वांना.